राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं नागपूरमध्ये आज ऐतिहासिक पथसंचलन होते। संघाच्या नागपुरातील आतापर्यंतचं हे सगळ्यात मोठं पथसंचलन असणार आहे। 27 सप्टेंबर 1925 ला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना झाली होती आणि त्याचं औचित्य साधत या पथसंचलनाचं आयोजन करण्यात आलेलं आहे। पथसंचलनादरम्यान संघाची 3 पथकं वेगवेगळ्या स्थानावरून मार्गक्रमण करणार आहेत। या तिन्ही पथसंचलनाचा मार्ग आणि नागपूर महानगरातील कोणत्या भागातील स्वयंसेवक कोणत्या मार्गावरून पथसंचलन करतील याचा विस्तृत आणि एक्सक्लुसिव्ह माहिती आणि त्याचबरोबर मार्ग आपण झी24 तासवर पाहू शकतो। यातील पहिलं पथक अमरावती मार्गावरील हॉकी मैदान येथून निघेल। या पथकाचं 2.5 किलोमीटरचं पथसंचलन असेल। यामध्ये त्रिमूर्ती नगर, धरमपेठ, त्याचबरोबर गिट्ठी कथान आणि सोमलवाडा भागाचं स्वयंसेवक यामध्ये सहभागी होणार आहेत। तर दुसरं पथक कस्तुरचंद पार्क इथून पथसंचलन सुरू करेल। या पथकाचं पथसंचलन 2.9 किलोमीटर इतकं असेल। मोहिते शाखा, लालगंज, बिनाकी आणि सदर इथल्या स्वयंसेवक या पथकामध्ये सहभागी होतील। तर तिसरं पथक यशवंत स्टेडियम मधून पथसंचलन सुरू करतील। यामध्ये इतवारी, अजनी, अयोध्या नगर आणि नंदनवन या परिसरातील स्वयंसेवक सहभागी होतील। 2.9 किलोमीटरचं हे पथसंचलन असेल। व्हरायटी चौकातील महात्मा गांधी पुतळ्याजवळ हे तिन्ही पथकं एकत्रित दिसतील। त्यानंतर सरसंघचालक तिन्ही पथसंचलनाचं अवलोकन करतील। महत्त्वाचं म्हणजे देशाचं केंद्रस्थळ असलेल्या 0 माईल जवळून हे पथसंचलन होणार आहे। राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं आज ऐतिहासिक पथसंचलन होते। राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या पथसंचलनाला सुरुवातीच्या काळात सीमोल्लंघनाची लष्करी मिरवणूक तर 1940 नंतर ध्वजाभिवादन असंही संबोधलं जायचं। याशिवाय रूट मार्च असंही काही जण म्हणत। गेल्या 100 वर्षांमध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं विजयादशमी उत्सव कोणत्या ठिकाणी आणि पथसंचलन कोणत्या मार्गाने गेलं याबाबतचा डॉक्टर भालचंद्र हरदास यांच्याशी त्यांनी संवाद साधलाय। आमचे प्रतिनिधी अमर काणे यांनी आपल्यासोबत डॉक्टर भालचंद्र स्वतः आहे हरदासजी। खरं तर खूप वैभवशाली असा इतिहास 100 वर्ष आज पूर्ण होत आहे। कुठे कुठे हे पथसंचलन पहिलं झालं होतं आणि कुठे कुठे कोणत्या मैदानावर पथसंचलन झालेले आहे आणि विजयादशमी उत्सव झालेले आहे। आज जे संध्याकाळी पथसंचलन होत आहे ते शताब्दीचं पथसंचलन आहे, त्यामुळे ऐतिहासिक असं पथसंचलन राहणार आहे समस्त भारतवासियांसाठी। पहिलं पथसंचलन हे संघाची जी गंगोत्री आहे मोहितेवाडा, ज्याला साळूबाई मोहित्यांचा वाडा म्हणतात आणि आजचं प्रचलित नाव डॉक्टर हेडगेवार भवन असलं तरी नागपूरकरांना ते संघ बिल्डिंग म्हणून प्रसिद्ध आहे। आणि हे महालातल्या संघ बिल्डिंग पासून हे पहिलं पथसंचलन 1926 ला निघालं आणि हे संचलन तिथून राजा बादशाह मारुती मंदिरात गेलं, कारण राजा बादशाह म्हणजे तेव्हा शहराची सीमा होती आणि सीमोल्लंघन करायचं असतं पथसंचलन म्हणजे, म्हणून त्या हनुमानाला प्रणाम करून हनुमंताला नमस्कार करून हे पथसंचलन परत मोहितेवाड्यात आलं। संघाच्या इतिहासामध्ये वेगवेगळे स्थानं बदलत गेले। संघाचं मुख्यालय मोहितेवाडा आहे, तिथे पण संघ शाखा लावायला काही लोकांनी विरोध केला होता, म्हणून मग भोसले राजांनी ही शाखा लावायला तुळशीबागेमध्ये जागा दिली, हत्तीखान्यामध्ये जागा दिली आणि मग म्हणून हे संघाचे स्थानं देखील बदलत गेले। उत्सवाचं पहिलं स्थान मोहितेवाडा आहे, मग टाउन हॉल आहे, हत्तीखाना आहे, हत्तीखान्यानंतर चिटणीस पार्कमध्ये काही उत्सव चालले, चिटणीस पार्क नंतर इंडियन जिमखाना, पटवर्धन मैदान, कस्तुरजन पार्क जिथे आपण आता उभं आहोत त्या कस्तुरजन पार्कमध्ये देखील अनेक उत्सव बाळासाहेब देवरस सरसंघचालक असताना झाले आहे। मी अगदी लहान होतो तेव्हा या उत्सवामध्ये सहभागी झालो होतो, शिशु म्हणून उत्सव ऐकायला आलो होतो। आणि त्यानंतर मात्र 1995 पासून संघाची सगळी विस्तार बघता हा जो उत्सव आहे तो एकच दिवस म्हणजे दशमीला हा होतो आणि तो रेशीमबाग मुख्यालयामध्ये होतो। झी मीडियासाठी व्हिडिओ जर्नलिस्ट सत्यशील सातपुतेसह अमर काणे, नागपूर।